खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात 68.56% मतदान। 2019च्या तुलनेत खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का 1.18% वाढला। मतदानातील वाढ कोणाच्या पथ्यावर? महाआघाडी आणि महायुतीमध्ये विजयाच्या गुलाबी चर्चा रंगल्या। खेड आळंदी विधानसभेच्या आखाड्यात दिलीप मोहिते विरुद्ध बाबाजी काळे यांच्यात काटेकी टक्कर। मतदारसंघात 3,76,623 मतदारांपैकी 2,58,210 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क। प्रमुख दुरंगी लढतीमुळे विजयाचं गणित आणि मताधिक्याबाबत महायुती आणि महाआघाडीची धाकधूक वाढली। 1.25 लाखाचा आकडा गाठणारा उमेदवार विजयी गुलाल उधळणार। आमदार दिलीप मोहिते आणि बाबाजी काळे समर्थकांमध्ये विजयी गुलाल उधळण्याच्या बाता। खेड तालुक्याला प्रतीक्षा 23 नोव्हेंबरच्या निकालाची। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात 1,20,062 महिला मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क। लाडक्या बहिणींचा कौल महायुतीला की महाविकास आघाडीकडे? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला ऍडव्हान्टेज मिळण्याची शक्यता। राजगुरुनगर, आळंदी आणि चाकण या शहरी भागांचा कल निर्णायक ठरणार। ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील मतांची आकडेवारी विजयाचं गणित बांधणार। आमदार दिलीप मोहिते आणि बाबाजी काळे या उमेदवारांची प्रमुख भिस्त शहरी मतदारांच्या कलाकडे। राजगुरुनगर परिसरातील साई द्वारका सोसायटीच्या पार्किंग मधून दिवसा ढवळ्या चोरट्यानं दुचाकी लांबवली। दुचाकी चोरताना चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। खेड पोलीस ठाण्यात फिर्याद। दुचाकी चोरी रोखणं पोलिसांपुढे मोठं आव्हान। रॉंग साइडने ओव्हरटेक करताना मोटर आणि ट्रकची समोरासमोर धडक। एकाचा मृत्यू, युवकासह दोघे गंभीर जखमी। चाकण शिक्रापूर रस्त्यावर रासेगावच्या हद्दीत भीषण अपघात। ट्रक आणि मोटारीचे नुकसान। 19 वर्षीय रिजवान आणि फिर्यादी सलीम शेख जखमी। लग्नाचे आमिष दाखवून 19 वर्षीय युवतीवर अत्याचार। चाकण येथील एका बांधकाम साइटवरील धक्कादायक प्रकार। युवतीला आळंदी येथे नेऊन लग्न झाल्याचे भासून केले अत्याचार। चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। कामावरून सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या कामगाराला दुचाकीवरून आलेल्या चौघांकडून भर रस्त्यात बेदम मारहाण। माळुंगे गावच्या हद्दीत ऍक्टिव्ह कंपनीच्या इनगेट समोर घटना। तोंडाला रुमाल बांधून आलेल्या चौघांनी मनमत अनेराव याच्यावर केला हल्ला। खेड तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्याची दहशत वाढली। वरुडे येथील माऊली बेंद वस्तीवर बिबट्याकडून पाळीव कुत्र्यावर हल्ला। ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण। वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थ पांडुरंग वाघोले यांची मागणी।